नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज बघायला गेलं तर 18 नोव्हेंबर 2025 आहे आणि आपण या प्लॉटवरती आलो होतो। हा प्लॉट यावर्षी काय झालेलं आहे, कंदकुस थोड्या प्रमाणात आली होती, त्यानंतर फर्टिगेशन कमी प्रमाणात ठेवलं आणि मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये कंदवाडीमध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे, या शेतकऱ्याने 180 क्विंटल पर्यंतही काढलेलं आहे आणि भरपूर शेतकरी इथून पुढे न्यूट्रिशन देण्यामध्ये कमीपणा करता, म्हणजे बा आता पाला खराब होतोय, जर कधी जवळून दाखवलं भोवतून जवळून दाखवा, फक्त वरतीचा पाला खराब होता आपण पहिल्यापासून सांगतोय आणि खाली जो पाला चांगला आहे। वरतीचा पाला खराब होण्याचं कारण आहे की यावर्षी थंडी आणि धुकं जास्त येते, धुकं जादा प्रमाणात आलं की ते खराब होते। त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार सांगतोय की हलकी वारी फवारणी घेत राहा। असं नाही की प्रत्येक वेळेस मागणी, म्हणजे कॉस्टिंग मध्ये कमी तुम्ही हेक्झाकोनाझोल घेऊ शकता, रोको घेऊ शकता, M45 घेऊ शकता। अधूनमधून जर कधी तुम्ही नोव्हेंबर एंड पर्यंत फवारणी करत राहिला, फोटो पाला चांगला जर तरी राहिला तुमचा, तर फोटोसिंथेसिस होते। त्यासाठीच आम्ही इथं एक ॲव्हरेज कंद काढला होता। आपण जर कधी बघितलं, हे कंद काढण्याचं आणि मुळ्या ठेवण्याचं प्रमुख कारण म्हणजे याची पांढरी मुळी बघितली आपण तर एकदम पांढरी शुभ्र मुळी आहे आणि फोटोसिंथेसिस इथं चालू आहे, कुठेही मुळी काळवंडली नाही, म्हणजे याचं चयापचन क्रिया चालू आहे। आणि कंद जर कधी बघितला आपण तर हा डेव्हलपिंग स्टेजला आहे, आता याला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे। भरपूरसे शेतकरी म्हणताय की आता आपल्याला सोडणी तरी चालेल, इथून पुढेच कंदाचं वजन वाढीसाठी काम मोठ्या प्रमाणात चालू असतं। नोव्हेंबर महिना असेल, डिसेंबरच्या 15 ते 20 तारखेपर्यंत जोपर्यंत तुमचा पाला चांगला आहे तोपर्यंत तुमचा कंद अन्नद्रव्य घेतो। याच प्लॉटला आम्ही कधी कधी म्हणजे आता पहिले ज्यावेळेस सुरुवातीला 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी यांनी लावला होता, फेब्रुवारी पर्यंत पाला चांगला ठेवला होता। त्याचं कारण हेच होतं की अधूनमधून कुठलीही हलकी फवारणी त्यांनी घेतली, म्हणजे तुमचं कपाशीवरलं बुरशीनाशक असेल किंवा आणखी कुठलं घरात जे उरलेलं असेल त्या अधूनमधून फवारण्या तुम्ही घेऊ शकता, किंवा इथून पुढे तुम्ही ज्या बुरशीनाशक कृषी दुकानातून आणलेले होते आणि एक एक दोन दोन टाकीचे उरलेले असतील ते तुम्ही पलटून पलटून फवारणी केल्या तर तेही चालतं, किंवा तुम्ही M45 किंवा रोको किंवा हेक्झाकोनाझोल आणू शकता। प्रामुख्याने सांगायचं म्हणजे आता ही जी तंतुमुळी आपण जर कधी बघितली तर प्रामुख्याने ही तंतुमुळ्या इथं सक्रिय आहे। आपण जर कधी पांढर शुभ्र मुळी इथं चालू आहे, म्हणजे अन्नद्रव्य याचा चालू आहे, आपटेप चालू आहे। आणि याला आता आपल्याला काय दिलं गेलं पाहिजे, तर भरपूर शेतकरी विचारतात की आपण पोटॅशयुक्त खतं आता चालू केलं पाहिजे। नक्कीच पोटॅशयुक्त खतं आपण तुम्ही आता याला देणं गरजेचं आहे। पोटॅशयुक्त खतं देताना तुम्ही 13-0-45 असेल चांगल्या कंपनीचं, किंवा 042-47 असेल, किंवा प्रतिभा बायोटेकचं झुका असेल, किंवा कोकोली असेल, हे देऊ शकतात। त्यासोबतच 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड त्यासोबत जर कधी 2 लिटर दिलं, पुन्हा एकदा सांगतो 0.1% मधलं जेब्रिलिक ऍसिड, म्हणजे नॉर्मल जेब्रिलिक GA न देता 0.1% मधलं म्हणजे PGR बेस सेगमेंट मध्ये येतं, ते एकरी 2 लिटर जर कधी दिलं तर त्याने काय होतं की ह्या ज्या काड्या आहेत तुमच्या आणखी लांबतील आणि 13-0-45 पोटॅश असल्यामुळे हे कांड्या ज्या आहेत त्या वाढतील। 13-0-45 तुम्हाला जर कधी नसन घ्यायचं, सल्फेट आणि क्लोराईड युक्त जास्त खतं असल्यामुळे काही काही शेतकरी म्हणतात मुळे आमच्या कमजोर आहे, तर तुम्ही त्या जागी 042-47 किंवा त्याला उत्कृष्ट पर्याय म्हणजे प्रतिभा बायोटेकचं झुकाही घेऊ शकता। तुम्हाला झुकामध्ये काय येतं तर तुम्हाला आम्ही एक व्हिडिओही सांगितला होता, मिक्स मॅक्रोन्यूट्रन प्लस पोटॅश प्लस कार्बन त्यामध्ये येतं, जेणेकरून पाला तुमचा जास्त काळ गडद हिरवा राहतो, तर तुम्ही तेही तिथं करू शकता। आणि निमोटेड या प्लॉटला आपण चेक केला, निमोटेड कुठेही नाहीये, मुळ्याही चालू आहे। आणि आता हा प्लॉट सुरुवातीपासून यांनी फर्टिगेशन याला दिलंच नव्हतं, फक्त 1-2 वेळेस सम्राटचे राऊंड घेतले होते आणि आता एक राऊंड त्यांना आपण सजेस्ट करणार आहोत। याच्या अगोदर फक्त कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वरती हा प्लॉट राहिला, म्हणजे कसे वरले जे गोणीचे खतं होते तेच यांनी इथं दिलं होतं, कारण की काही प्रमाणात तिथं पाणी साचलेलं होतं, तिथं थोडीफार कंदकुज आली होती, शेतकऱ्यामध्ये घबराट होती। आणि यावर्षी काय झालं की जास्त प्रमाणात पाऊस चालू राहिला, अतिवृष्टीमुळे पाऊस जादा असल्यामुळे भरपूरसे प्लॉट खराब झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना प्लॉट टिकवणं गरजेचं होतं। त्यामुळे ड्रिपमधनं काही शेतकऱ्यांनी दिलं नाही, पण इथून पुढे तुम्ही आता नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा कंद बनेल। डिसेंबर पर्यंत तुमचा पाला चांगला असतो। तुम्ही असं म्हणत नाही की खर्च जादा करा म्हणून, तुम्हाला जे शक्य होईल तसा खर्च करू शकता। युरियाही तुम्ही आता इथून पुढे 2, 4, 5 किलो युरिया अधूनमधून त्याला देऊ शकता। महिन्यातून 15-20 किलो युरिया दिला तर काहीच होत नाही, नायट्रोजनचं प्रमाण त्याला लागतंच। सल्फर देऊ शकता आपण 90% सल्फर जे, तर जर कधी जास्त तुमच्या काळपोटी जमीन असेल, जास्त थंडी तिथं होत असेल तर 90% सल्फर देऊ शकता, तेही 400-500 रुपये तुमचा एकरी खर्च आहे, त्याच्यावरती त्याला तुम्हाला खर्च लागणार नाही, ते देऊ शकता। पांढरी मुळी जर कधी चांगली नसेल तर ह्युमिक ऍसिड तुम्ही आतापर्यंत देऊ शकता। तुमचा जोपर्यंत पाला चांगला आहे तोपर्यंत तुमचं फोटोसिंथेसिस होणार आहे, म्हणजे चयापचन क्रिया तिथं होणारच आहे, तोपर्यंत तुमचा कंद बनणारच आहे। अतिरिक्त खर्च करू नका असं म्हणणं नाही माझं, फक्त तुमचा शेड्यूल बेस खर्च करा, तुम्हाला जे लागतं ते द्या। ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना माहिती आहे की आता पोटॅशयुक्त खतं देणं गरजेचं आहे, भरपूरसे शेतकरी काय करतात की फॉस्फरस युक्त खतं देतात, जसं की 1261 असेल, कुठल्याही कंपनीचं 1054 वगैरे असेल, असं खतं देत आहे, तर तुम्ही ते न देता आता पोटॅशयुक्त खतांकडे शिफ्ट व्हा असंच म्हणणं आहे। आणि जास्तीचं जर कधी पोटॅश असेल 13-0-45 असं असेल तर त्यामध्ये 4-5 किलो युरिया टाका, म्हणजे घरच्या घरी ग्रेड तयार होतो तुमचा 45-0-45 असाही ग्रेड होतो।
किंवा तुम्ही पोटॅशियम सोनेट घेतलं त्याच्यामध्ये 5 किलो युरिया टाकला तर तुमचं पोटॅश, मॅग्नेशियम आणि युरिया नायट्रोजन असंही तिन्ही कॉम्बिनेशन जातं. त्यामुळे तुमचं तिन्ही काम होतं आणि पालाही थोडा तुमचा लॉंग टर्म हे गडद हिरवा राहतो. ज्या ठिकाणी जास्त काळ फवारणी घेतल्यामुळे आपण बघितलं तर अक्षरशः इथं पानं वाढलेले भरपूरशा शेतकऱ्यांना असाच प्रॉब्लेम येतोय. आम्हाला 2-3 दिवसापासून असा एक प्रॉब्लेम सांगितला शेतकऱ्यांनी की काहींचे स्टंपही असे खराब होतात. एक स्टंप बघायला गेलं इथं तर नाहीये, पण काही काही ठिकाणी स्टंप असे पडून जात आहे पिवळावून. तर जे जास्त काळपोटी जमीन आहे तिथं पहिला जो मॅच्युअर स्टंप असतो म्हणजे सुरुवातीला जो स्टंप आलेला असतो तो खराब होऊन खाली पडतोय, म्हणजे त्याला काही सड वगैरे नाही आलेली. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कंद उपटारला आणि तुमच्या अशा पांढऱ्या मुळे असेल तर तुम्हाला ती सड नाही आलेली. तो सर्वात पहिले जो स्टंप निघलेला असतो म्हणजे उगवण शक्ती ज्यावेळेस झालेली असते त्या स्टंपची मॅच्युरिटी झालेली असते म्हणजे वय झालेली असतं, त्यावेळेस तो स्टंप पडतो. त्याला घाबरून जायचं काम नाही. कंद काढून बघायचा, मुळ्या जर कधी काळवंडेला असेल आणि तुमचा जो माल असेल अद्रकीचा तो जर कधी पिवळा पडेला असेल तर तरच समजायचं की तुमचा प्लॉट लागण झालेली किंवा आता लागण तर झालेलीच नाहीये. आता तुम्ही पोटॅशयुक्त खताचं थोडं बिझी शेड्यूल कधी ठेवलं, 25 किलो असेल तर एकराला 25 किलो घेऊन यायचं आणि 1 टाइम द्यायचं नाही. तिसऱ्या चौथ्या रोजी 4-4, 5-5 किलो त्याच्यात थोडाफार युरिया असं जर कधी देत राहिलं तर तुमचं ते शेड्यूल एक बसून जातं. आणि अधूनमधून हलकी भारी फवारणी घ्यायची. तुमच्याकडे शिल्लक असेल तर ते घ्या किंवा एकदम कमी कॉस्टिंगचं कुमानेल पण येतं सिजंटाचं 450-500 रुपयामध्ये 1 लिटर येतं. त्याच्यामध्ये 20-25 टाक्या होतात म्हणजे तुमच्या 2-3 फवारण्या होऊन जातात. डिसेंबर 15 पर्यंत तुमचा पाला चांगला असला तर कंद नक्कीच चांगला बनेल. आणि तुम्ही जर कधी कंद काढून बघण्याची सवय असेल तर कंद काढून बघा, पांढरी मुळी चांगली असेल तर नक्कीच करू शकता. हे मदर सीड इथं होतं म्हणजे जुनं सीड आणि मालही चांगला बनलेला आहे. आणखी माल हा जाड बनणार आहे. जोपर्यंत या स्टंपचं पूर्ण अन्नद्रव्य कंदात जात नाही तोपर्यंत जर का तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमचा नक्कीच माल इथं बनणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील राहू. तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.